नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण HDFC फ्लेक्सिकॅप फंड या पर्टिक्युलर फंडमध्ये जर इनिशियल लेवलवरती 1 लाख रुपये ॲड करून फोलिओ क्रिएट केला असता आणि त्याच फोलिओमध्ये जर आपण 10,000ची SIP कंटिन्यू जर केली असती 2019पासून ते आतापर्यंत, आणि मध्ये वर्षातून जेव्हा जमेल आपल्याला त्यावेळेला जर आपण 20-20 हजारचे असे दोनदा लमसम जर त्याच्यामध्ये ॲड केले असते तर आतापर्यंत आपल्याला किती टक्के परतावा मिळाला असता, म्हणजे एकूण आपली अमाऊंट किती जमा झाली असती आणि त्याच्यावरती रिटर्न्स किती इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये आले असते आणि करंट व्हॅल्युएशन काय असतं आताच्या डेटानुसार, यानुसार आपण थोडंसं काय बघणार आहोत याची माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला स्मार्ट SIP कशाप्रकारे वर्क होते हे आपल्याला यातून समजणार आहे. तर पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी जे पोचवतो आहे ते तुम्हाला त्याच्यातून एक जी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करताना ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून जे आपण व्हिडिओ बनवणार त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोचेल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो आहे की स्मार्ट SIP कशाप्रकारे वर्क होते. स्मार्ट SIP म्हणजे मित्रांनो काय असतं माहिती आहे की तो एक प्रकार असा असतो की स्टेपअप पण आपण त्याच्यामध्ये करू शकतो. मी स्टेपअप SIP म्हणजे काय ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. त्याचा स्मार्ट SIP म्हणजे काय की काही लोक ज्यांचा पगार वर्षाला जे ॲन्युअल पॅकेज असतं म्हणजे पर ॲनमली जे पॅकेज असतं त्यांचं ते 10 लाखाच्या आसपास किंवा 5 लाखाच्या वरती असेल, तर अशा लोकांसाठी काय असतं की ते लोक स्मार्ट SIP प्लॅन करू शकतात किंवा कोणीही करू शकतं. म्हणजे ज्याचा पगार मिनिमम वार्षिक पगार जो आहे तो 3 लाखाच्या वरती असेल तर त्याच्यासाठी ते थोडंसं काय म्हणू शकतो आपण की अवघड नाही जाणार. पण नॉर्मल जो पगार ज्याचा 3 लाखाच्या खाली जर वार्षिक पगार असेल त्याच्यासाठी थोडं ते अवघड आहे. याचा फायदा काय होतो मित्रांनो ते आधी तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही इनिशियल लेवलवरती एखादी लमसम अमाऊंट एखाद्या फोलिओमध्ये टाकून मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये असतं तर त्यावेळेला तुम्ही जर ती लमसम अमाऊंट ॲड करून फॉर एक्झाम्पल आता आपण उदाहरण जर घेतलं तर 2019ला मार्केट जेव्हा अपसाईडला होतं आणि त्याच्यानंतर कोविड आला आणि कोविडच्या वेळेला जर आपण मार्चमध्ये जर लमसम अमाऊंट ॲड केली असते, समजा 50,000ने आपण स्टार्ट केलं असतं आणि त्याच्यानंतरला त्याच पर्टिक्युलर SIPमध्ये जर 5,000ची SIP कंटिन्यू जर केली असती, फॉर एक्झाम्पल कुठलाही फंड असू दे, आणि आतापर्यंत जर आपण जर रिटर्न जर बघितले असते ना मित्रांनो तर त्याचे रिटर्न्स हे एक्सपोनेन्शियल ग्रोथ त्याच्यामध्ये झालेली दिसली असती. कारण मार्केट फॉलिंग मोडमध्ये होतं आणि फॉलिंग मोडमध्ये आपण काय केलेलं होतं की लमसम अमाऊंट ॲड केली होती. मग त्यावेळेला बल्कमध्ये आपण युनिट परचेस केले होते त्या पर्टिक्युलर स्कीममधले, आणि त्यावेळेला मार्केट डाऊन असल्यामुळे बहुतेक त्या पर्टिक्युलर ज्या स्कीममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली होती तर त्यामध्ये ज्या स्टॉकची जी प्राईस होती ती स्टॉकची प्राईस त्यामध्ये करेक्शन मोडमध्ये होती आणि करेक्शन मोडमध्ये असल्यामुळे त्याचा अंडरलाईन असेट स्टॉक असल्यामुळे त्याची जी पर्टिक्युलर ज्या प्लॅनमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली त्या पर्टिक्युलर प्लॅनची जी NAV असते त्याला बोललं जातं नेट असेट व्हॅल्यू, तर ती नेट असेट व्हॅल्यू तिकडनं ड्रॉपडाऊन होऊन खाली आलेली होती. तर अशा वेळेला काय होतं की ज्या वेळेला तुमची NAV पर्टिक्युलर त्या फंडची जी NAV असते ती NAV जेव्हा ड्रॉपडाऊन असते मार्केट करेक्शन मोडमध्ये असताना, आणि अशा वेळेला जर आपण लमसम ॲड करून त्याच्यामध्ये जर SIP केली तर त्यावेळेला हा जो फायदा जो होणारा असतो ना तो एक्सपोनेन्शियल होणारा असतो. कारण मार्केट जेव्हा टर्न अराऊंड होतं त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला जे मार्केट करेक्शन मोडमध्ये तुम्ही जे बल्कमध्ये युनिट परचेस केलेलं असतात त्यावेळेला तुम्हाला क्वांटिटी ऑफ द जी असते ती क्वांटिटी तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळते, कारण त्याची NAV ड्रॉपडाऊन झालेली असते. अशामुळे तर असंच एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर ठेवतो आहे की 2019ला आपण 1 लाख रुपये जर लमसम ॲड केले असते आणि त्याच पर्टिक्युलर फोलिओमध्ये जर आपण SIP कंटिन्यू केली असते तर आतापर्यंत आपल्याला किती टक्के रिटर्न मिळाले असते आणि त्याची इन्व्हेस्टमेंट किती असते, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती असती आणि करंट व्हॅल्युएशन किती असतं आणि त्याचा सरासरी परतावा वार्षिक असू दे आणि टोटल परतावा आपल्याला किती मिळाला असता, तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आहे. तर आय होप तुम्हाला स्मार्ट SIP कशाप्रकारे वर्क होतं हे जर तुम्हाला थोडक्यामध्ये समजलं असेल. डिटेलमध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी लॅपटॉपवरती तुम्हाला एक्सप्लेन करेन व्यवस्थित कशाप्रकारे वर्क होतं आणि कशाप्रकारे त्याचा फायदा होतो हे तुम्हाला मी त्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ बनवू शकतो. तर मित्रांनो चला आपण जाणून घेऊया, जर आपण HDFC फ्लेक्सिकॅप फंड हा
फंड जो आहे तो 1995 मध्ये एस्टॅब्लिश झालेला होता आणि तिथून आज तग्यात त्याचा जो आपण जर मिनिमम रिटर्न पर्सेंटेज जर बघितला तर तो 12 ते 15% दरम्यान दिलेला आहे त्याने. आणि फ्लेक्सिकॅप कॅटेगरीमध्ये वन ऑफ द कन्सिस्टंट फंड आहे हा आणि चांगले रिटर्न देणारा फंड आहे आणि एक नावाजलेला फंड आहे HDFC म्युच्युअल फंडचा. ओके, तर 2019ला सप्टेंबर 2019ला जर आपण 1 लाख रुपये लमसम केले असते आणि त्याच फोलिओमध्ये जर 10,000ची SIP केली असती तर त्याचे टोटल महिने जे होतात ते 69 महिने होतात आणि मध्ये जर 20,000चे दोनदा म्हणजे 2021 आणि 2023ला असे जर 20-20 हजार रुपये मार्चमध्ये आपण जर ॲड केले असते तर आतापर्यंत आपल्याला किती रिटर्न मिळाले असते याचा मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो आहे. तर मित्रांनो, टोटल गुंतवलेली रक्कम झाली असती 8,30,000च्या आसपास आणि अंदाजे किंमत त्याची जी जून 2025 प्रमाणे 13,38,731 रुपये होते आणि टोटल निव्वळ नफा जर आपण बघितला असता तर तो होता 5,08,731 रुपये. मित्रांनो, हे कंपाऊंडिंगची जादू आहे. म्हणजे काय होतं की जसं मी तुम्हाला बोललो मागाशी की ज्यावेळेला मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतं तर अशा वेळेला तुम्हाला SIP बंद नाही करायची आहे. तर त्यावेळेला तुमच्याकडे जर फंड असेल तर तो फंड तुम्हाला त्या पर्टिक्युलर SIPमध्ये ॲज अ लमसम असेल तर आणि तो तुम्हाला यूज करायचा नसेल कोणत्याही कामासाठी तरच तो तुम्हाला तिकडे इन्व्हेस्ट करायचा आहे. अदरवाईज तुम्हाला तुमचं काही काम असेल पर्सनल यूजसाठी जर तो फंड तुम्हाला हवा असेल तर तो तिकडे इन्व्हेस्ट करायचा नाही आहे. पण ज्या वेळेला मार्केट डाऊन असेल तर त्यावेळेला तुम्हाला घाबरायचं नाही आहे. मार्केटमध्ये कंटिन्यू तुम्हाला राहायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ठेवून तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायचं आहे. तर मित्रांनो, जर टोटल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर बघितला म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI जो बघितला तर टोटल एक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा जो पर्सेंटेज आहे तो आलेला आहे 61.29%च्या आसपास आला आहे. आणि दुसरी गोष्ट, जर ही स्मार्ट SIP प्लस लमसम स्ट्रॅटेजी आपण 5 वर्षामध्ये जर केला तर निव्वळ नफा आपल्याला किती झाला याच्यामध्ये 5 लाखाचा होऊन दिसून आलेला आहे. 5 लाखाचा म्हणजे 5 लाख प्लस आहे पण आपण राऊंड फिगर 5 लाख पकडूया. तर मित्रांनो बघा, तुमची इन्व्हेस्टमेंट किती झाली होती तर इन्व्हेस्टमेंट झाली होती तुमची 8,30,000च्या आसपास आणि टोटल तुम्हाला नफा किती मिळालेला आहे तर 5,08,731. पण आपण राऊंड फिगर किती पकडला 5 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 5 वर्षामध्ये किती रिटर्न मिळाले तुम्हाला जवळजवळ तुम्ही बघितला तर राऊंड फिगर जर आपण बघितलं तर 60% रिटर्न मिळाले असं आपण समजू शकतो. कारण मार्केट 2026 म्हणजे सप्टेंबर 2024 पासून करेक्शन मोडमध्ये आलेलं आणि त्यावेळेला जर आपण पर्सेंटेज जर बघितले असते तर इथे एक 10% किंवा 15% याच्यापेक्षा जास्त असते. ठीक आहे, तर तुम्हाला समजायचं आहे की रिटर्न्स कशा प्रकारे मिळतात. आणि आता जरी बघितलं तर तरीसुद्धा आपल्याला ॲन्युअल रिटर्न किती मिळाले तर 12%च्या आसपास आपल्याला परतावा याने दिलेला आहे ॲन्युअल. आणि हा परतावा आपण इन्फ्लेशन रेटला 5% आपण काय करतो बीट करतो. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की इनिशियल लेवलवरती जर तुमच्याकडे काही फंड असेल आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल SIPमध्ये इन्व्हेस्ट करायचं जर असेल तर तुम्हाला अशा प्रकारे तुमची स्मार्ट SIP तुम्हाला प्लॅन करायची जेणेकरून तुम्हाला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये जो मिळणारा जो परतावा आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतो आणि तुमची वेल्थ चांगल्या प्रकारे क्रिएट होते आणि त्यातून तुम्हाला जे काही तुमचं जे स्वप्न साध्य करायचं असेल किंवा अचीव करायचं असेल ते तुम्ही त्यातून चांगल्या प्रकारे काय करू शकता, तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर तुम्हाला अशा प्रकारची जर SIP प्लॅन करायची असेल किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल डिटेलमध्ये तर तुम्ही जसा मी तुम्हाला सांगतोय त्या नंबरवरती तुम्ही काय करा, मला व्हॉट्सअप करू शकता किंवा ईमेल ID देतो तो ईमेल ID वरती सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7506772773. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला काय करू शकता, DM करू शकता. आणि माझा ईमेल ID आहे श्रेयस SHREYS परब PARAB81@gmail.com. या ईमेल ID वरती तुम्ही मला ईमेलसुद्धा करू शकता. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन याच्यावरती जी पाहिजे असेल ती तुम्हाला मी पर्सनली तुम्हाला सेंड करेन. जर ही SIP तुम्ही जर प्लॅन करायची असेल तर तुम्ही नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रत्येकाला तुमच्या कॉमेंटला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि ही अशी SIP जर आपण केली आणि ही पुढचे 10 वर्ष जरी आपण कंटिन्यू ठेवली तर मित्रांनो याच्यामध्ये जी होणारी जी ग्रोथ आहे ती एक्सपोनेन्शियल ग्रोथ होईल आणि तुम्ही तुमची जी वेल्थ आहे ना ती वेल्थ तुम्ही चांगल्या प्रकारे बिल्डअप करू शकता. माझं सांगणं हेच आहे की मार्केटला करेक्शनमध्ये असताना घाबरून जाऊ नका. काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. आणि जर तुम्हाला पर्सनली तुमची SIP प्लॅन करायची जर असेल आणि लमसम जरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी आपल्याकडे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आहेत. त्या स्ट्रॅटेजीज तुमच्यासाठी कोणत्या सुटेबल असतील त्या आपण बघून तुमचा टाईम होरायझन, तुमचं वय, तुमची गुंतवणूक करण्याची अमाऊंट
या आणि तुमची रिस्क ॲपेटाईट या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण तुमचं जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे म्युच्युअल फंडबद्दल ते आपण त्याच्यामध्ये करू शकतो. जर तुम्हाला माझी काही मदत लागत असेल तर नक्की मला तुम्ही DM करा आणि त्याच्यावरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती नक्कीच तुम्ही तुमचा जो काही अभिप्राय आहे या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये तो तुम्ही नक्की कळवा. जरी तुमची निगेटिव्ह कॉमेंट असेल तरी त्याला मी रिप्लाय देईन आणि त्याच्यामध्ये ती निगेटिव्ह कॉमेंट माझ्यासाठी खूप खूप काही शिकून जाण्याचा प्रयत्न करेन मी त्यातून, जेणेकरून मला त्यातून काही सुधारणा करायची असेल तर तीसुद्धा मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऐकायला नक्की प्रेस करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.